असे मेसेज ना 4-5 दिवसापासून द्यायला लागले गव्हर्नमेंट. अरे मग काही काम अति आवश्यक काम असल्यावरच बाहेर पडायचं, तोपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही. ते आज नाही बनलं ना, उद्या पक्का बनणार. मी लिहून देतोय तुम्हाला. उद्या होणार म्हणजे होणार. काळ ते डोक्यात भरलंय ना आता. ते उद्या शिंदोळ्या शिंदोळ्या नाही म्हणा त्याला, गावाला बोलता तो. मी धुवून देते तसे. कसे 50 रुपये पाव? 40. अरे म्हणजे जास्तच बोललो मी. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, आजचा दिवस एकदम छान गेलेला आहे. पाऊस म्हणजे होता, दुपारी थोडा नव्हता, म्हणजे असं होता नव्हतामध्येच दिवस गेलेला आहे. आणि आपला दिवस आज हा बाहेरची थोडीशी कामं होती, ती कामं झालीत आपली. आणि घरी आलो. घरी आल्यानंतर इकडे आमची मंडळी अशी बसलेली आहे छानपैकी वाट बघत. वाट कुणाची बघते तर बघा इकडे मॅडम पण आज लवकर आल्यात. आज मॅडमला ट्रॅफिक नाही भेटली आहे ना? ट्रॅफिक भेटली का नाही? हां, म्हणजे आज एकदम रस्ता मोकाट होता. कारण की मला असं वाटतं पाऊस येणार आहे म्हणून प्रत्येकानं सुट्ट्या दिल्या असेल. हां, कारण की हवामान खात्याने सांगितलं होतं एकदम जास्त वेगाने हां, म्हणजे सुसाट्याचे वारे आणि म्हणजे जोरात पाऊस होणार होता. त्यामुळे बहुतेक सुट्टी दिली असेल. नाही, ठाणे जिल्ह्यात येतो आपण. त्यामुळं काय झालं मित्रांनो, सुट्ट्या दिल्या असतील कंपनीला आणि इकडे आज पाऊसच नाही आला. मी तिघे इकडे बसतो मित्रांनो, कारण की खाली पाणी आहे. आमच्या घरात पाऊस झालेला आहे. सुकल्याशिवाय पाय नाही ठेवतात आहे ना. वाट बघावं लागेल आता ही सुकण्याची. सुकल्यानंतरच नीचे उतर सकते. यांची मजा आहे मित्रांनो. शाळेला सुट्टी आहे तर मजाच मजा आहे. अशी ऑफिसला सुट्टी पाहिजे होती. हां, कोण? हा, आमच्या टायमाला शाळा सुरूच असायच्या. अतिवृष्टी बिवृष्टी काय नाही. दुपारी हां, तेव्हा नव्हतं सोशल मीडिया. कुणाला तिकडं लेटर GR BR कोणाजवळ काहीच येत नव्हता. फक्त 7 वाजताच्या बातम्या. हा, ते बातम्या बघूनच उद्या लय पाऊस पडणार आहे दूरदर्शनच्या, त्याच्यावरच कळायचं की लय पाऊस होणार आहे. आणि लय जागेवर पाऊस पडला. इकडे पूजा सुरू आहे मित्रांनो. ए भाई, आराम करने दे उसको. अरे तर मोबाईलला आराम दे जरा. शिंदोळ्या नाही म्हणा त्याला, गावाला बोलता तो. मी धुवून देते तसे. कसे 50 रुपये पाव? 40. अरे म्हणजे जास्तच बोललो मी. तर मित्रांनो, एक काय आहे ओळखा. सिजनेबल फळ असतं ना साहेब, ते खाल्लंच पाहिजे. काय आहे पण हे? खजूर आहे, ओली खजूर आहे. आज घेऊन आलात मॅडम आमच्यासाठी ओले खजूर. मस्त आहे. 40 रुपये पाव. आणि हेच ओले घ्यायला जावा, सुकलेले घ्यायला जावा. खाणं मस्तच आहे खजूर. बापरे, ते तर महाग आहे. खजूर खायचे फक्त मुसलमान लोकांना, बाकी लोकांचं काम नाही आहे सगळं. खजूर आहे. मग हे खजूरच असते. लाल खजूर असतं. लाल खजूर नसते बाळा. जेव्हा ते झाड बनते ना, त्याचं झाड एकदम असं नाळासारखं असते. जेव्हा ते त्याला ते नवीन येतात ना सुरुवातीला, तर ते असे असतात. मग याला सुकवतात. सुकवल्यानंतर आणखी हे होतात. ते महाग आहेत ना. ते महाग आहे. हे पण गोड आहेत. खाऊन बघ ना.
खाऊन बघ कसं टेस्टी आहे. बी आहे ना खजुरासारखे. हे आहे हाँ हाँ काजू. खजूर. हाँ वही खजूर. किस खुशी में भाई तुमने फ्राई किया है? असा गॅस त्याच्यावर असं घुसलं की आपण पापड चहा सोबत कोण पापड खाते? हा छान आहे. त्याला मोठ पण पापड. ओट सोबत पापड खायला लागली तू. लयच हुशार आहेस म्हणजे तू आहे ना. ओट सोबत तू पण पापड खात जा. प्रोटीन भेटणार एक्स्ट्रा. हा व्हॉट अ कॉम्बिनेशन. पापडासोबत लय भारी दिसता तुम्ही दोघं मायले का. चहा जरा गोड नाही झाला. काय माहिती. गोड झाला जरा चहा मिळालेला आहे मित्रांनो. या चहा प्याला. संध्याकाळचा चहा आहे. एक नंबर वाटतं. थोडं दुपारी बनवला असताना दुपारी असं दिवसातून 2-3 टाईम पाहिजे चहा. म्हणजे कसं पाऊस सुरू राहतो ना. अरे 2-3 वेळा चहा. अशी भजी अशी भजी बनवली मस्त चहा बनवला कसं एकदम जरा एकदम भारी वाटतं एकदम. म्हणजे असं वाटते की खरंच पावसाळा सुरू झालेला आहे. आता हे सगळं काम झालं ना. खाऊन झालं ना. हे सगळं तुमचे भांडे वगैरे हे आरव धुणार. मम्मीवर प्रेम आहे आरवचं आहे ना रे. सगळे भांडे टोप वगैरे धुवून ठेवशील आणि तुझ्या मम्मीला बाहेर घेऊन जातो मी. ठीक आहे. मग अरे भुट्ट्यापेक्षा भारी आणलं नाही. जाऊ दे तू टोप वगैरे धुवून काढ. मम्मीला मी घेऊन जातो. अरे तो इसको बड़े अच्छे से आता है ना तो अभी तू सीख. नाही वो खराब कर दे. मी म्हणून म्हणतो त्याला तू शिक पहिला. दोनों में से जूता कौन बराबर साफ करता है? किसको आता है? तो तुझे सीखना पडेगा. किती अर्धा किलो आणू. तू पण सोबत चाल ना. मी तोपर्यंत भाकरी बनवते ना. ठीक आहे. अर्धा किलो 1 किलो काय काय आणू त्यामध्ये. 1 किलो डायरेक्टच आणतो ना पूर्ण. त्यात तर तुम्हाला माहिती तर तुम्ही घेत असता. मला माहिती. जाऊ कसं. म्हणजे अरे बाहेर पाऊस सुरू आहे. मग बघ ना उठून. अरे पण तुम्ही दुपारी कमी होतो तर तुम्ही का नाही गेले रेनकोट घ्यायला? अरे पण तू काय दुपारी बोलली होती का मला घेऊन या म्हणून. नाही रेनकोट तुम्हाला माहिती. रेनकोट घेण्यासाठी मी गेलो होतो. मी खाली गेलो. मी विचार केला की आता रेनकोट घेऊ. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. बऱ्याच वेळ थांबला होता साहेबा दुपारपासून. पण आता जाऊ कसं आता त्याचं सांग. आता काय करणार तुम्ही तर बाईक शिवाय जाणार नाही. छत्री तुम्हाला पाहिजे नाही. छत्री म्हणजे काय ते का जवळ आहे का. हा मित्रांनो इथून माझ्या इथून नाही म्हणलं ना तरी 500 मीटर लांब आहे. 500 मीटर. अरे आता एवढं लांब आहे ते आणि एवढं लांब कुठं चालत जाऊ. आणि त्यात पाऊस सुरू आहे. छत्री घेऊन मला जाऊन यायला ट्राय करू का. वॉकिंग होते. खायचं हिला आणि वॉकिंग मला करायला सांगते. मग एक काम कर ना आजच्या दिवस काहीतरी असं हलकं फुलकं खावा ना. दाल खिचडी बनव. दाल खिचडी नाही दाल खिचडी नाही तर मॅगी बनव. मॅगी मागवतो. उलट तुझं एकदम आभार मानले पाहिजेत की म्हणजे बाबा नवरा डाळ भात मॅगीवरती खुश राहते. म्हणून तर आज नवऱ्याला माझ्या मी मटण खाऊ घालते ना. मटण पण मी नाही का. तर पाऊस सुरू आहे ना. मॅगी नाही तर हलकं फुलकं काहीतरी बनव. म्हणजे 2 दिवस झाले ना नुसतं तू किचन मध्ये बनवते. आज जरा आराम कर असा माझा विचार मित्रांनो प्रश्न काय सॉल्व होण्याचं नाव घेत नाही.
मी म्हणतो काहीतरी हलकं फुलकं करा, यांच्या डोक्यामध्ये भरलंय. तर बघूया, पाऊस सुरू आहे. छत्री घेऊन जाऊया थोडंसं फिरत फिरत. उद्या बनवलं तर उद्या नाही पूर्ण उद्या. अच्छा, म्हणजे बघा किती टेक्निक लावतात. उद्या बुधवार आहे, जर उद्या बनवलं तर परवा उरणार, म्हणून आज बनवा. म्हणजे आज मंगळवार आहे तर उद्या उरलं तरी म्हणजे नेऊ शकतो, घरात खाऊ शकतो. हा शाळेत डब्यावर नेतो, ही ऑफिसला घेऊन जाते. म्हणजे बघा, हे असे कोणी आई वडील देतात का डब्यावरती? तर मित्रांनो, आता आपण आलो बाहेरून आणि आपल्याला हा मॅसेज मिळालेला आहे. तर हा मॅसेज कशाबद्दल आहे ते आपल्या मॅडमलाच दाखवूया आणि असं का करते ते विचारूया. हे वाच काय लिहिलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका महत्वाचे, दिनांक 7 जुलै 2026. म्हणजे आजची तारीख आहे. हो. हां. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबईसह ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून सध्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कृपया अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. बरोबर. अति आवश्यक कामा असल्यावरच बाहेर पडाव ना. हा, मग तू मटण आणायला का पाठवलं मला? अति आवश्यक काम होतं ना ते. अच्छा, म्हणजे मटण आणणं हे. अरे, एखाद्या पोलिसांनी पकडलं मला तर त्याला कोणतं काम सांगू? मी मटण आणायला बाहेर आलो म्हणून. येस, ऑफकोर्स. अन्न, वस्त्र, निवारा. अति आवश्यक काम, कारण की पाऊस जास्त होता मित्रांनो. जे काय आहे ते मी हेच आणलं आता, कारण अरे की कडक लागते, नॉनव्हेज तर नरम असतं. पाऊस खूप होता आणि माझी काय हिंमत नाही झाली पुढे जाण्याची. हा मेसेज वाचला, मी म्हणलं चला आता हे जे काय भेटेल ते घेऊन घरी आलो. हे असे मेसेज ना 4-5 दिवसापासून द्यायला लागले गव्हर्नमेंट. अरे मग काही काम, अति आवश्यक काम असल्यावरच बाहेर पडायचं, तोपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही. कळालं? आता जे आणलं ते गपचूप खावा, आहे का नाही मित्रांनो? अरे यार, अरे हेच खावा, हेच शरीरासाठी एकदम ओके बेटा. संडे बताऊंगी तुम्हें मैगी. मित्रांनो, कार्यक्रम सुरू झालेला आहे, बघू शकता. आणि इकडे 2 मिनट में खुशियाँ आने वाली है. 2 मिनिट की खुशिया. आणि या पावसात अशीच खुशिया पाहिजे मित्रांनो, गरमागरम. खरं म्हणजे पावसात ना मॅगी खाण्याचीच मजा असते. नसते मॅगी खाण्याची मजा. संडेला बघून घेल तू. अरे संडे को क्या देखेगी, जो कुछ है आज ही देख लो. संडे मेरे हाथ में है ना भाई. अरे पण पावसात खरंच मॅगी खाण्याची जी मजा असते ना ती कशात नसते. ओके. कमी बनवू आज मॅगी. हाँ, चॉप केले मी. प्लीज 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 गो हेड. ज्यादा नहीं हो रहा है कुछ. ज्यादा ही चाहिए भाई. नाही, कीप इट अप. बघू शकता. बट याच्यामध्ये वटाणा नाही आहे का? मी सगळीच मिक्स व्हेजिटेबलला टाकून टाकलाय वटाणा. आणि हे सोया चंक्स, याला हे खायचंय बोलते जे. भेळ बनवून दे ना त्याला, सोया तो चंक्स. बोलला मी माझे बनवतो, मी याला फ्राय नाही, करून भेळ बनवून देणार ना मम्मी तुला. जय, मम्मी फक्त फ्राय करून ठेवू द्या, मी बनवतो. अरे पण मम्मी भेळ बनवते ना छान वाली. भेळ नाही खायची असते ती. मग? भेळ थोडी असते ती. अरे डॉक्टर बोलले प्रोटीन जेवणातूनच घ्यायचं असं, एक्स्ट्रा प्रोटीन घ्यायचं नाही. मध्ये प्रोटीन भेटते. काय बोलू मित्रांनो, या मुलांना आता कळत नाही. ते मोबाईल बघतात आणि त्या मोबाईलमध्ये जरा डोले शोले दाखवले की भाईचा प्रोटीनवरती येतो. हां, मग त्याला लागतं प्रोटीन. बोलतो पप्पा जे प्रोटीनच्या गोष्टी आहेत ते घेऊन या तुम्ही. बुर्जी खाऊ वाटत. आम्ही असं ठरवलं मित्रांनो, किचनमध्ये ना एक लाईट लावावा, आहे ना. हा, म्हणजे लावूया. हा जो लाईट आहे ना, हा इकडं जर पकडला ना कॅमेरा तर उजेड येतो आणि या बाजूला ना अंधार येतो, आहे ना. हा हा हा. बघायची अवस्था कशी झाली बिचारी. झोपली, 1 तासाची झोप घेतलेली आहे. काही- याच्या भोळेपणावरती जाऊ नका तुम्ही. 1 तास झोप घेतली, अर्धा तास मोबाईल बघितला. आता जेवायचा खायचा टाइम झाला तेव्हा उठून ती किचन मध्ये आली. बघा, गरीब हूँ. म्हणजे असा लाईट लावला नाही तर असं जे बाहेर आम्ही लावलेला आहे
तोच असा एक आपला मोठा. आहे ना डीजे ऑस्मो अरे आपल्याला. ते नाही, पण हा लाईट ना इकडे बघा आता कसं काळा येते, एकदम काळपट येते. काळपट येते ना, त्यासाठी कसं माहितीये का, ए, थोडं माझं क्लचर द्या रे. लाईट लावला ना तर व्यवस्थित ती उजेड पडेल, म्हणजे आपल्याला व्हिडिओ शूट करताना एकदम प्रॉपर आहे ना. हा ते तर आहे. कारण की बार बार तर रिंग लाईट नाही लावू शकत ना ते व्हिडिओ काढण्यासाठी, तर एक परमनंट. हा तडका पडलेला आहे मित्रांनो. Have any इकडून किती idea? प्रॉपर उजेड येतो, कारण की हा लाईट You आहे. have any idea? आणि इकडे बघा, हा अंधार पडतो, काळोख येतो. विचार केला एक असाच मोठा लाईट लावाच लागेल आपल्याला किचन मध्ये. लाईट लावला ना तर प्रॉपर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कॅप्चर होतील आणि तुम्हालाही बघायला आवडेल मित्रांनो. तर आता आज तर नाही, उद्या जर पाऊस जर थांबला. पण मला उद्या लागेल बाळा, प्लीज मला क्लचर. काय क्लचर हरवलं. अरे असेल कुठंतरी, हिच्या लक्षात नसतं. अर्ध्याहून जास्त गोष्टी लक्षात नसतात, काय कुठं ठेवती काय माहिती काय करते. अरे क्लचर कुठं? हा शोधावं लागेल. तर उद्या जर पाऊस थांबला तर आपण एक किती मोठा लाईट लावलेला आहे मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा एक ट्यूब लाईट, हा एवढा, म्हणजे हा कितीतरी वॉटचा आहे मला माहिती नाही तो, पण हा असाच एक मोठा लाईट आणून पाऊस उद्या थांबलाय का हो? लावतो. पाऊस थांबला, आवाज तर येतो पावसाचा. थांबलाय हो, थोडा झालाय कमी. हा बघा मित्रांनो, काय संध्याकाळचा नजारा किती भारी वाटतो आहे ना. IBS. हा एक टोमॅटो तरी द्या मला. ती काय करू एक टोमॅटोचा. टोमॅटो द्या. टमाटर. हे भात कशाला ठेवला फ्रीज मध्ये. हा मी नेणार होते, विसरले आता. अरे तू भात नाही, ते चपात्या पण विसरली होती. हा अरे त्या आजीला द्यायच्या होत्या आणि मी विसरले. शेट, भातही रेनकोट विसरली. घालून बसली होती आजी. काय यार, मी फेकून दिलं ते. शेट यार. लक्षपूर्वक घेऊन जायचं ना, इथं हा. लक्षात नसते कोणत्या गोष्टी. पळायची घाई असते तुला, सकाळी सकाळी लक्षात नसतं. तर मित्रांनो झालेली आहे बघा झणझण मॅगी. ही मॅगी आपण बनवलेली मित्रांनो, एवढी काळजीपूर्वक. काय आयत्या पिठावर रेगोट्यानं का बघू शक. हलवायला. अरे हलवायला काय, कधीपासून मेहनत करायला लागलो मी इकडे. कॅमेरा घेऊन फक्त स्पून फिरवताय. आणि मित्रांनो इकडे बघू शकता, हे काय आहे, कशाची भेळ आहे मला कळत नाही बघा. हे सोयाबीन. सोया चंक्स आहे ना, थोडेसे तुपामध्ये फ्राय केले. तर त्याला प्रोटीन हवंय ना, थोडी मिरची टाकून मीठ टाकून तुपामध्ये त्याला फ्राय करून पहिले फुलवले. आता ह्याला याचे सोया चंक्स रेडी करून दिले. कारण काल होतं आपल्याकडे कॅरेट होतं, पत्तागोबी होती. अंडे नाही टाकतात का त्यात. नाही ऑलरेडी हेवी प्रोटीन आहे. ठीक आहे, झाली याची भेल. हा आता खाऊ शकतो. माझ्याकडे एवढंच वेसेस आहेत आज अवेलेबल. ठीक आहे. अरे पण मला सांग, तो डॉक्टर काय बोलत होता, खरं खरं सांग. हे मला सोया चंक्सला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तो तुमच्या ओट्सला बोलत होता. मुलांना प्रोटीन पाहिजे तर अन्नाच्या मार्फत तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. एक्स्ट्रा प्रोटीन देण्याची गरज नाही त्या लेकरांना. अन्नच आहे. अरे सोयाबीनची भाजी झाली असती सकाळी. तर मित्रांनो जाऊ द्या, खातो तर खाऊ द्या, पण काय हरकत नाही. पण इकडे आपलं सगळं रेडी झालेलं आहे आणि आता गरमागरम बसूया मॅगी खाण्यासाठी. आणि बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय, तुम्हाला आवाज येतो की नाही काय माहीत नाही. बघू शकता, हा दुसरा किचनची खिडकी आहे. बघू शकता असा अंधार पडलेला आहे आणि मस्त पाऊस पडतोय मित्रांनो. आता खाऊया पावसात गरमागरम मॅगी. मॅडम आपल्याला वाढून देतील आणि तेही बसतील खाण्यासाठी. तर चला. काय झालं. काल एवढे मोमोज बनवले, अर्धा एक तास किचनमध्ये काम केलं, तेव्हा नाही थकली तू आता. काय माहिती, आणि वेगळीच 2 आहे ना मिनिटाच्या मोमोज बनवण्यासाठी तू थकली. सॉरी मॅगी. हा काल किती तास होती मम्मी किचनमध्ये. हा 1-1.5 तास होती.
तेव्हा ती थकली नाही. आज फक्त हे 2 मिनिटाची मॅगी बनवण्यासाठी मम्मी चलत म्हणते आली मी जास्त लिटरली. कशाला चलत आली. अरे ट्रेन फिरून येत होती यावेळेस तर डायरेक्ट घरी आली लवकर. बात तो सही आहे. ट्रेन अरे बोलते मी आज दमले. पण लिटरली खरंच दमले एवढ्याशा मॅगीसाठी. हां झोप येते म्हणू शकते तशी तुला झोप जास्तच येते. झोप आली असेल याच्यात काही वांदा नाही. जाऊन झोपू शकते. हां म्हणजे खायचं नाही तिला मध्येच झोपू द्यायचं का. आणि इकडे बघू शकता मेरे भाई और बहनों. काय घेऊन बसला का. जुलाब लागले ना तुला पावसात पहिले बाबा, तुला भारी लागते माहिती दणकावून राखते देतो तुला जुलाब जर लागले तरी. लागली तर आणि त्याला बनवून देणारे तू सेकंड. मम्मा ते सगळं सामान घेऊन या उद्या आपण जाऊ. काय तुला खायची भेल. तुला खायची ते सोयाबीनची वेळ. एक खाऊन बघा माहित पडेल एवढं भारी आहे. नाही चविष्ट. हां तर चला मित्रांनो या मॅगी खाण्यासाठी आज आमच्या घरामध्ये जेवणाला सुट्टी आहे आणि मॅगीला परवानगी आहे आज. बोलते मम्मीला की ना उद्या सगळं सामान घेऊन ये सोयाबीनचं बनवायचं घरीच बनवतात गाईस. मग दे ना थोडंसं त्याला प्लेट तो मॅगी मध्ये. खायला लागला बघा किती मोठी. कुठं आहे एवढीशी भेटणार आहे. ते मॅगी त्याला दे तू ते खा. हा चलेगा क्या. पण त्याने अर्धा खाऊन टाकलंय. मग काय झालं. पण मेरा पेट नाही भरेगा ना. नाही भरेगा ना तो मॅगी खा. मग उद्या घेऊन ये ना 2. भर खाल्लं त्याने. सकाळी घेऊन ये. सकाळी नाश्त्यात बनवतो त्यासाठी. हा ना उठायचे कष्ट नाही हो त्यांच्याकडे. होते माझ्या नसते. थांब ना उद्या सकाळी चोटतो बसतो. अरे आता सुट्ट्या द्यायला लागलेत गव्हर्नमेंट. झाले किती 1-8 काय करणार. किती दिवस झाले शाळेला सुट्ट्या झाल्या. 3 आजचा वार म्हणजे मंगळवार ना. 5 दिवस झाले 5 दिवस. हां 5 दिवस म्हणजे गुरुवारी आई आली होती. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार 5 दिवस झालेत मित्रांनो सलग शाळेला सुट्ट्या. आणि पाऊस सुरू आहे. 5 दिवस झाले बरोबर. 5 दिवसापासून जोर. हां जास्त सुट्टे. अच्छा तू विकेश. हां तुझी तब्येत खराब झाली ना मध्ये म्हणून विकेशन पहिल्या वरती. दिवशीच मला कसं तरी होत होतं. हां आता नाही होत ना मॅगी खाताना कसं तरी. आता चांगलं झालं. तब्येत थोडी खराब झाली. अच्छा तब्येत खराब झाली याची. थोडं वजन कमी झालंय. अरे गाल बघायचे गाल दिसते का झूम केले गाल. कमी झालं. कमी झाले. असंच पकडल्यावर त्याचं याचे गाल बघ सोकला बिचारा. आणि याचे गाल बघ माझ्याहून जास्त हात. आणि त्याच्या मम्मीचे गाल बघ. घरामध्ये ना गाल आहे ना तुमचे पण फुगलेलेच आहेत. तुमचे पण माझे गाल आरवचे गाल हे 2 वरती आहेत. बाकी या दोघांचे गाल असे झालेले आहेत. जी सांडली. आता आता हे पुरं हेच पलटी झालं. आता पुसून घेते. याला पहिले तर हे धुता येत नाही लवकर. आणि याच्यावरती भाजी सांडवली आमच्या मॅडम. तर ना साहेबा वा उद्या. कसं होणार आहे? अरे कपडे सुकत नाहीत लवकर तर हे कधी सुकणार आहे. सोडून 2 वेळाला ड्रायरला लावा. पण मशीन मध्ये धुवा आहे का नाही. येस. जर तू व्यवस्थित उचलला असता तर भाजी पडली असती का. पडली चुकून. तू का नाही पडली चुकून. कळलं. गलती से गिरा गलती से. चल आता बरोबर घे पुसून याच्यावरती आपली गादी. काय नाही होणार त्याला पुसून घेणार ना. हे किचनचा कपडा आण जरा. ए जा रे किचनचा कपडा आण हे उचलून ने. आणि डस्टबिन दे मम्मीला. इकडे ते मम्मा डस्टबिन पकडू शकते. तसं फेकू नको रे. दलिंदर. असं बोलतात आपल्या मुलांना. अशी वागणूक देतात का मित्रांनो मुलांना. सांगा बरं मला. कॅमेरा ऑन आहे. मग हापी अशी वागणूक देतात का कोणी आपल्या मुलांना. बस. बहुत हो ऑफ गया. कॅमेरा द्या ना तुम्ही. ऑन कॅमेरा नका देऊ. ऑफ कॅमेरा शिव्या ऑन कॅमेरा शिव्या. हां बुरबुंडी. चल उचल. तर फर्स्ट क्लास मित्रांनो काय जेवण- काय मोपिंग बिपिंग मीच केली. जरा भांडे घासून द्या मला. ए बाबा हे बाबा नाही.
तर छानपैकी जेवण झालेलं आहे आपलं. जेवण काय लाईटच होते, नाश्ताच होता असं समजायचं. पण काय नाही, हरकत नाही. पोट एकदम जाम भरलेलं आहे. हेवी म्हणजे कुठं हेवी म्हणजे ठीक होतं, पोट तर गच्च भरलं. आता काय रात्री खाण्याची गरज नाही आपल्याला. छान झालं. असंच मी तर म्हणलं दाल खिचडी बनव. दाल खिचडी अशी एकदम भारी लागते माहिती आहे का दाल खिचडी. मला नाही लागत का? आता तुमची जिभत चटकलेल्या आहे तर त्यासाठी मी काय करू शकतो मित्रांनो. हमको नाही लगता. उसमें मैं कुछ नहीं कर सकता ना. एवढ्या पावसात त्यांना मटण पाहिजे. ते आज नाही बनलं ना, उद्या पक्का बनणार. मी लिहून देतोय तुम्हाला. उद्या होणार म्हणजे होणार. काळ ते डोक्यात भरलंय ना आता, ते उद्या येताना थैलीत. अरे हसतं काय. वो मैं भूल गई, अच्छा सामने रिक्शा आ गया, अच्छा समझे? ठीक आहे. बाबू मोशा कल तो उसका पूरा 1 kg हां बघितला. मुझे जैसा चाहिए वैसा लाएगी मैं, पूरा असा उकड़ा. खाण्यातले पाहसात आमच्या मित्रांना, आमच्या घरातल्या उकडा बिकडा, तिल्ली बिल्ली, चिल्ली. अलग से बांध म्हणे 1/2 किलो मेरे लिए. अरे थांब रे थोडी. होऊनच जाऊ दे उद्या. ठीक आहे. चला मग आता आवरा, टाकून घेऊया गादी. खाऊया उद्या. हा, उद्या बघायलाच भेटेल सगळ्यांना तुम्हाला. ए वाचायचं नाही का? एक तासाने तू उठणार आहेस वाचायला? मी उठवणार. अरे मी तर उठवतो, पण तू उठशील का? हा. एक वेळा झोपल्यानंतर कुठला व्यक्ती परत उठतो का मित्रांनो? आणि ते पण रात्रीच्या वेळी. हां, सकाळचा टाईम असला, दुपारचा टाईम असला समजू शकतं की बाबा 1 तासाने उठून मी करते. पण हे रात्रीची झोप लागल्यानंतर ते परत 1 तासाने उठून कुणी अभ्यास करणार आहे का? सरळ सांगायचं, मला आज झोप येते, मी नाही करत. हा मी करणार आहे, लाईट चालू ठेवा. हिच्या चक्करमध्ये सर्व लाईट चालू ठेवले. आणि मी पण सगळं म्हणजे टाकलं नव्हतं, म्हणजे गादी वगैरे टाकायची बाकी होती. मी बसलो होतो वाट बघत, मोबाईल बघत. तर हे काय बाई इथं सगळं टाकून वगैरे आपला पोच गे गाव. काय हरकत नाही मित्रांनो, झोपू देऊया. आज काय अभ्यास होणार नाही वाटतं. बघूया 1 तासाने उठल्यानंतर. मला तर वाटत नाही उठेल म्हणून. काय हरकत नाही. या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.